राम कृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 8. आतुरदानाच्या विधीचे वर्णन. गरुड पुढे विचारता झाला, हे प्रभू, आता मला पुण्यवंतांकरिता केल्या जाणाऱ्या व परलोकाशी संबंधित क्रिया सांगा. तसेच पुत्रांनी त्या कोणत्या प्रकारे करावयास पाहिजेत तेही सांगा. तेव्हा भगवंत बोलू लागले, गरुडा, सर्व मानवांच्या हिताकरता तू विचारला आहेस तो प्रश्न उत्तम आहे. धार्मिक पुरुषांना सद्गती मिळावी याकरता जे केले पाहिजे ते सर्व मी तुला सांगतो. पुण्यवान पुरुषाने मृत्यूची चाहूल जेव्हा म्हातारपणी लागते तेव्हा व्याधीग्रस्त शरीर जाणून ग्रहदशा विपरीत आहे का ते ओळखून आपल्या हाताच्या तळव्याने कान झाकून घ्यावेत. तेव्हा शरीरामधला रुधिराभिसरणामुळे होणारा आवाज जर ऐकू येत नसेल तर आपले मरण जवळ आले आहे असे जाणावे. तेव्हा सावधपणे व न घाबरता जी पापे जाणून बुजून अगर नकळत घडली असतील त्या सर्वांचे प्रायश्चित्त करून घ्यावे. ज्या समयी तो फार आतुर होतो तेव्हा इतरांनी त्याला अंघोळ घालून त्याच्याकडून विष्णुरूपी शालिग्रामाचे पूजन करवावे. त्यावेळी पूजेमध्ये गंध, फुले, कुंकू, तुळशी, धूप, निरांजन व लाडवांचा अगर मोदकांचा नैवेद्य यांचा उपयोग करावा. ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देऊन नैवेद्यासह भोजन द्यावे. 8 अक्षरांच्या अगर 12 अक्षरांच्या मंत्राचा जप करावा. त्या मरणातूर माणसाने तो जप ऐकावा आणि स्वतः विष्णू अगर शिव यांच्या नावाचे स्मरण करावे किंवा दुसऱ्याकडून ऐकावे. हरिनाम जरी कानांनी ऐकले तरी पापे नाश पावतात. तो मनुष्य मरणासन्न झालेला असतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या लोकांनी रडारड न करता धैर्याने माझे पवित्र नाव सतत उच्चारित जावे. त्यांपैकी मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, भार्गवराम, श्रीराम, कृष्ण, बौद्ध व कल्की अशी ही 10 नावे जाणत्याने नेहमीच स्मरावीत. शिवाय जे रोग्याला ही नावे ऐकवितील तेच खरे बांधव असे समज. जो कृष्णाचे मंगल नाव सतत घेतो त्याची कोटी कोटी पापे अल्पकाळात जळून जातात. अजामिळ नावाच्या एका पाप्याने आपल्या मुलाला अंतकाळी नारायणा अशी हाक मारली होती, तरी तेवढ्यामुळे तो वैकुंठलोकी आला. मग भक्तिभावाने जो नाव घेतो त्याची गती वेगळी होईल काय? जर दूषित चित्ताच्या एखाद्याने मनाविरुद्ध नामस्मरण केले तरी हरी त्याची सर्व पापे हरण करतात. जसा अग्नीला चुकून जरी स्पर्श झाला तरी तो जळून जातो त्याप्रमाणे. अरे पक्षी राजा, हरी नावामध्ये जेवढी पापे पुसून टाकण्याची शक्ती आहे तेवढी पापे आचरण्याची शक्ती कुणातच नाही. यमाने दूतांना असे बजावून ठेवले आहे की जे नास्तिक असतील त्यांना मजपाशी आणा, मात्र हरिनाम घेणारा पापी असला तरी त्याला इथे आणू नका. जो असे म्हणतो की मी अच्युताला, केशवाला, रामाला, नारायणाला, कृष्णाला, दामोदराला, वासुदेवाला, हरीला, श्रीधराला, माधवाला, गोपीवल्लभाला, जानकी नायक रामचंद्राला भजतो, तसेच हे कमलनयन वासुदेवा, विष्णू, धरणीधरा, अच्युता, शंखचक्रधारी, मी तुला शरण आहे असे जे आळवितात अशांना हे दूतांनो दूरूनच सोडा. आता मजकडे अशा लोकांना आणा की जे दुर्जन असून पुन्हा विष्णूच्या चरणकमलातील रस सेवन करणाऱ्या निर्धन परमहंसांना टाळतात व घरगृहस्थीच्या नरक प्राप्त करून देणाऱ्या मार्गाची आवड जोपासतात. जे जिभेने हरिगुण व हरिनाम घेत नाहीत, ईश्वराच्या चरणांचे चिंतन करीत नाहीत, कधीच कृष्णाला नमन करीत नाहीत, अशा असन्मार्गावर चालणाऱ्या अभक्तांना घेऊन या. तात्पर्य असे की हे पक्षीराज, जगाचे सर्वथय मंगल करणारे व महापापे नाहीसे करणारे असे प्रायश्चित्त फक्त विष्णू नाम संकीर्तन हेच केवळ आहे. दारूने भरलेला घडा जसा कोणत्याही नदीच्या स्पर्शाने पवित्र होत नसतो, तशी श्रीहरीला विन्मुख असणाऱ्याला कोणतीच शास्त्रोक्त प्रायश्चित्ते पावन करू शकत नाहीत. कृष्णाच्या नामोच्चाराने भक्तांची पापे नाहीशी होऊन ते स्वप्नातही नरक, यम व त्याचे दूत कधीच पाहत नाहीत. प्राणांतकाळी जो ब्राह्मणास गाय दान देतो तसेच नंदकुमार कृष्णाचे नाव घेतो तो पुन्हा कधीच या हाडे, मांस व रक्ताने भरलेल्या शरीररूपी वैतरणीत
पडत नाहीत, म्हणजेच पुन्हा जन्मास येत नसतो. एवढ्याकरिता पापसमूह नष्ट करणारे महाविष्णूचे नाम सतत घेत जावे. तसेच विष्णू सहस्त्रनाम व गीता म्हणावी अगर ऐकावी. एकादशीचे व्रत, गीता, गंगाजल, तुलसीपत्र, विष्णूंचे चरणामृत व नामस्मरण ही मरणसमयी मुक्ती देणारी आहेत. तेव्हा मृत्यूसमयी स्नान करून तुपासहित व दक्षिणेसहित अन्नदानाचा आणि सवत्स गायीच्या दानाचा विप्रासाठी संकल्प करावा. अरे गरुडा, जे काही तो थोडे वा पुष्कळ दान देतो, अगर त्याचा पुत्र तो संकल्प पुरा करतो, ते दान अक्षय असते. सत्पुत्राने अंतसमयी पित्याकडून सर्व दाने द्यावीत. एवढ्याचसाठी धार्मिक मनुष्य पुत्राची इच्छा करीत असतो. पिता थिजलेल्या नजरेने पडला आहे, अशावेळी पुत्राने त्याच्या पूर्वसंचित धनाची अपेक्षा करता नये. पुत्राने दिलेल्या दानामुळे पित्याचा अखेरचा प्रवास व मरणानंतरचा प्रवास दुःखविरहित होतो. मरणातूर असताना आणि ग्रहणादी काळात दिले जाणारे अशी दोन्ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून या दोन्ही वेळी तिळांसहित अष्टदाने ती 8 दाने म्हणजे तीळ, लोखंड, सोने, कापूस, मीठ, 7 प्रकारची धान्ये, जमीन व गाय ही असून प्रत्येक दान पवित्र करते. अशी ही 8 महादाने मोठमोठ्या पापांचा नाश करितात. यास्तव ही दाने अंतकाळी अवश्य द्यावीत. आता यातील प्रत्येक दानाचे फळसुद्धा ऐक. भगवंत बोलले की तीळ माझ्या घामातून उत्पन्न झाले असल्यामुळे त्यांच्या दानामुळे राक्षस, दानव व दैत्य हे तृप्त होतात. तीळ 3 रंगांमध्ये असून ते पांढरे शुभ्र, काळे व तांबूस असतात. ते शारीरिक, मानसिक व वाचिक पापे नष्ट करतात. नंतर दुसरे लोखंडाचे दान आहे, ते मातीसहित करावे. त्यामुळे यमराज्यात जावे लागत नाही, तसेच त्या वाटेवरून चालावे लागत नाही. पापी माणसाला शिक्षा करण्यासाठी यमाच्या हातात कुऱ्हाड, मुसळ, दंडुका, तलवार आणि सुरी ही शस्त्रे असतात. त्या यमांच्या शस्त्रांच्या तृप्तीसाठी ही लोहदान वगैरे दाने सांगितली आहेत. त्यामुळे यमलोकीचा प्रवाह सुखावह होतो. लोखंडाच्या दानामुळे यमधर्माचे 6 सेवक उरण, श्यामसूत्र, षंड, अर्क, उदुंबर आणि शेषंबल हे प्रसन्न होतात व सुख देतात. श्रीहरी पुढे सांगतात, गरुडा, आता मी तुला सर्वोत्तम दानाचे रहस्य ऐकवतो. ते दान दिल्याने तिन्ही लोकातील निवासी प्रसन्न होतात. शिवाय ब्रह्मा आदी करून सर्व देव, यमधर्माचे सभासद, ऋषीमुनी हे सगळे संतुष्ट होऊन वर देतात. म्हणून प्रेतत्वापासून उद्धार होण्याकरिता सोने दान करावे. अरे बाबा, त्यामुळे तो मृतात्मा यमलोकात न जाता थेट स्वर्गात जातो. मग तो अनंत काळ सत्यलोकात राहतो व नंतर बुद्धिमान, रूपवान, धार्मिक, वादकुशल, ऐश्वर्यसंपन्न व पराक्रमी राजा म्हणून जन्मतो. आता यानंतर कापूस दान केल्याने यमदूतांपासून भय नसते. मीठ दान केल्याने यमाचे भय उरत नाही. लोखंड, मीठ, कापूस, तीळ व सोने या दानांमुळे यमाचे चित्रगुप्तासह सर्व नागरिक संतुष्ट होतात. 7 धान्यांच्या दानामुळे धर्मध्वजासहित यमाचे सर्व द्वारपाल तृप्त होतात. वरी, जव, गहू, मूग, उडीद, प्रियंगू आणि हरभरे अशी ही 7 धान्ये सांगितली आहेत. सत्पात्र व्यक्तीला गायीच्या कातड्या एवढ्या मापाची जमीन जरी विधिविधान करून दान दिली तरी ब्रह्महत्येच्या पापापासून सुटका होते, असे थोर मुनींचे मत आहे. राज्याचा कारभार हाकताना राजाकडून मुद्दाम अगर नाईलाजाने जी पातके घडतात ती व्रतांनी, तीर्थयात्रांनी, अगर कोणत्याही इतर दानांनी दूर होत नसतात, परंतु जमीन दान केल्याने ती विरून जातात. जो उत्तम प्रकारचे सकस व उपजाऊ अशी भूमी ब्राह्मणाला दान देतो तो इंद्रलोकात जातो व देव आणि दानवही त्याची पूजा करतात. अरे काश्यपेया, इतर अनेक दानांचे फळ हे मोजकेच असते, परंतु पृथ्वीदानाचे पुण्य दिवसेंदिवस वाढत जाते. जो राजा असून ब्राह्मणाला भूमीचे दान देत नाही तो अनेक जन्मांपर्यंत दरिद्री होतो व त्याला कधी स्वतःची एखादी झोपडीही मिळत नसते. मी पृथ्वीपती आहे अशा गर्वाने जो जमिनीचा एक तुकडाही कधी दान करत नाही, असा राजा शेषाच्या माथ्यावर पृथ्वी असे तोवर नरकात राहतो. तात्पर्य असे की राजाने
भूदान करणे आवश्यक आहे. इतर लोकांसाठी भूदानाच्या ऐवजी गोदानाचा पर्याय मी सांगून ठेवला आहे. तेव्हा अंतसमयी रुद्रधेनूचे गाय दान केले पाहिजे. त्याचप्रमाणे ऋणधेनू व नंतर मोक्षधेनू दान कराव्या. गरुडा, विशेष म्हणजे वैतरणी धेनूचे दान विधीपूर्वक द्यावे. या दान केलेल्या गायी मृतात्म्याला 3 प्रकारच्या पापांपासून सोडवतात. जीवाने बालपणी, कुमारवयात, तरुणपणी व म्हातारपणी अथवा जन्मोजन्मी, रात्री अगर पहाटे, दुपारी व सूर्यास्त समयी शरीराने, मनाने अगर वाचेने जी काही पापे केलेली असतात ती तपोनिष्ठ, वेदज्ञ आणि सदाचारी ब्राह्मणास एकवेळ जरी वासरासहित दुधाळ गायीचे दान दिले असेल तर ते दान त्या जीवांचा अंतसमयी अशेष पापांपासून उद्धार करते. शरीर व मन सुस्थितीत असताना केव्हाही केलेले एका गायीचे दान हे मृत्यूच्या दारी असताना केलेलं 100 गोदानांच्या बरोबरीचे असते आणि त्याची शुद्ध हरपल्यावर केलेल्या 1000 गोदानांच्या एवढे असते. तो जीव मरण पावल्यानंतर केलेल्या विधीपूर्वक गोदानांएवढे ते तुल्यबळ असते. सत्पात्र व्यक्तीला दिलेले दान लाखोपटीत फळ देते व देणारा अनंत फळ प्राप्त करतोच. शिवाय ते दान स्वीकारणारा सत्पात्र असल्यामुळे प्रतिग्रहाच्या दोषांपासून मुक्त असतो. जो ब्राह्मण दररोज नित्य स्वाध्याय, यजन व याजन करतो व कधीही परान्न खात नाही, अशाने रत्नांसहित भूमी जरी दान घेतली तरी त्याला प्रतिग्रहाचा दोष लागत नाही. विषाचा नाश करणारा मंत्र अगर थंडीचा नाश करणारा अग्नी यांना कसलाच दोष नसतो. पण अयोग्य व्यक्तीला जो गाय दान करेल तर तो दाता नरकातच जाईल. आणखी असे की जो दान घेणारा माणूससुद्धा 101 पिढ्यांसह नरकात जाऊन पडेल. म्हणून स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्याने कधी कुपात्र व अयोग्य माणसाला गोदान करू नये. एक गाय एखाद्यालाच द्यावी, अनेकांना सामायिक पद्धतीने देऊ नये. जर का दान घेणाऱ्याने ती गाय विकली, अगर भागीदारीत वापरली तर त्याच्या 7 पिढ्या आपत्ती व रोग यात जळत राहतात. मी तुला पूर्वी वैतरणी नदीविषयी बोललो आहे, तर आता मी तिला विनासायास ओलांडता यावी म्हणून करावयाच्या उपायाविषयी अर्थात गोदानाच्या विधीबद्दल सांगतो. एक काळीभोर अगर तांबड्या रंगाची गाय घ्यावी. तिला अलंकार म्हणून शिंगांना व खुरांना अनुक्रमे सोन्याने व चांदीने मढवावे. तिचे दूध काढण्यासाठी काशाची चरवी असावी. काळ्या रंगाच्या 2 वस्त्रांनी पाठीवर झाकून गळ्यात घंटा बांधावी. जमिनीवर कापूस अंथरून त्याच्यावर वस्त्र गुंडाळलेला पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा. त्या कलशावर यमाची सोन्याची मूर्ती व एक लोखंडाचा सोटा ठेवावा. काशाची वाटीत तुपाने भरून तीही जवळ ठेवावी. उसाची एक होडी बनवून तिला रेशमाच्या धाग्यांनी गुंडाळावी. नंतर जमिनीवर एक खड्डा खणावा. त्यात पाणी भरून ती होडी ठेवावी. तीत एक गायीची मूर्ती ठेवावी व ती सूर्यदेहापासून उत्पन्न झाली आहे अशी कल्पना करून तिच्या दानाचा शास्त्रोक्त संकल्प करावा. ब्राह्मणाची गंधाक्षता, फुले व वस्त्रालंकारांनी पूजा करावी. गायीची शेपटी पकडावी व त्या नावेत पाय ठेवून व ब्राह्मणाला समोर उभा करून पुढील मंत्र म्हणावेत. अहो शरण आलेल्याचा सांभाळ करणाऱ्या जगताचे नाथ, तुम्ही भवसमुद्रात बुडणाऱ्यांचे शोक व ताप यांचे निवारण करता अशा विष्णू स्वरूप श्रेष्ठ ब्राह्मण देवा, भूदेवा, मी तुम्हाला दक्षिणेसहित ही वैतरणी गाय दान देत आहे करिता माझा उद्धार करा. मी तुम्हास नमस्कार करतो. ती वैतरणी नदी फार भयंकर अशी यममार्गात असून 100 योजने लांबीच्या त्या नदीतून तरून जाण्याकरिता हे वैतरणीचे दान मी तुम्हाला देत आहे. हे वैतरणी गोमाते, यममार्गावर माझ्यासाठी थांब व मला नदी पारणे. हे देवेश्वरी, हे वैतरणी, तुला नमस्कार करतो मी. माझ्या पाठीशी समोर हृदयात सर्वत्र गायी असाव्यात. मी गायींच्या घोळक्यात असावे. सर्व भूत मात्रात तसेच भगवान विष्णूंजवळ जी स्थित आहे ती गायरूपी देवी लक्ष्मी माझे पाप दूर करो अशी मंत्रपूर्वक हात जोडून धेनूची व यमाची प्रार्थना करावी. नंतर सर्वांना एक प्रदक्षिणा करावी व त्या दोन्ही मूर्ती सर्व साहित्यानिशी ब्राह्मणाला सुपूर्द कराव्या. निरोगी असा विधी करून हे गरुडा, जो वैतरणी गायीचे दान देतो तो यमाच्या दरबारात धर्ममार्गावरून जातो. निरोगी व स्वस्थ असतानाच दान करावे. अगर शरीर विकल झाले तरी वैतरणी व्रत आचरावे.
ती नदी अलगद ओलांडता यावी असे वाटत असल्यास सत्पात्र अशा विद्वान ब्राह्मणाला गाय दान द्यावे. पक्षीराजा असे गोदान केले तर ती नदी यमपुरीच्या महामार्गावर आडवी येत नाही. म्हणूनच पुण्यकालात अवश्य गोदान करावे. अशी पुण्यपर्वणी म्हणजे गंगा वगैरे नद्यांच्या क्षेत्री, ब्राह्मणांच्या निवासस्थानी, चंद्रग्रहणात आणि सूर्यग्रहणात, प्रत्येक महिन्यात सूर्य राशी बदलतो तेव्हा, अमावस्येला, सूर्याच्या मकर राशी प्रवेश समयी, तसेच सूर्याच्या दक्षिणायनातील कर्क राशीतील प्रवेश समयी, विषुववृत्त सूर्य ओलांडतो त्या दोन्ही वेळी, व्यतिपात योग असेल त्या दिवशी, अक्षय्य तृतीयेसारख्या युगादी तिथी असताना व इतर कोणत्याही पुण्यकाली श्रेष्ठ असे गोदान करावे. एक असाही पर्याय आहे की जर कधी तशी तीव्र इच्छा उद्भवली व सत्पात्र ब्राह्मण सहज उपलब्ध असला तर इतर पुण्यपर्वाची वाट न पाहता त्याच वेळी दान करावे. कारण धन चंचल असते. शरीराचा कसलाच भरोसा नसतो. वैभव टिकेलच याची खात्री नसते आणि मृत्यू तर जवळ टपूनच बसलेला असतो. त्यामुळे धर्माचा साठा केलाच पाहिजे. आपापल्या कुवतीप्रमाणे जे दान केले जाते ते फार मोठे असते. त्यामुळे आपल्याच हितासाठी जागरूक असलेल्या शहाण्या व्यक्तीने ब्राह्मणाला जरूर दान द्यावे. आपण स्वेच्छेने आपल्या हाताने जे काही अल्पस्वल्प धनाचे दान देतो ते अक्षय राहते आणि योग्य वेळी फलदायक होते. दानरूपी पुण्याची शिदोरी गाठीशी घेऊन यमाच्या महामार्गावरून जाणारा प्राणी सुखाने प्रवास करतो. जर तशी शिदोरी नसेल तर अत्यंत क्लेश भोगावे लागतात. पृथ्वीवर मानव जिवंतपणी जी दाने देतो ती सर्वच्या सर्व दाने यममार्गावर त्याला सुख देण्यासाठी वाट पाहत उभी असतात. जर पूर्वपुण्याई फार मोठी असेल तरच मनुष्याचा जन्म मिळतो. असा जन्म लाभला असताना धर्म आचरला तर नंतरची गती परमोच्च असते. जो धर्माची पर्वा करत नसतो तो या दुःखपूर्ण जगात येत जात राहतो. धर्म आचरणे हीच फक्त मनुष्यजन्म सफल करणारी वस्तू आहे. धन दौलत, मुले लेकरे, पत्नी, नातलग व गोतावळा एवढेच नव्हे तर आपले शरीरही नाशिवंत व तात्पुरते असते. म्हणून धर्मच आचरला पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच भाऊ वडील वगैरे संबंध असतात. मरणानंतर क्षणातच हे संबंध संपून जातात. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट वेळोवेळी मनात ठसवावी की जिवंतपणी आणि मेल्यानंतर सुद्धा तोच स्वतःचा बंधू आहे. मृत्यूनंतर कुणीही सांगाती नसतो हे ओळखून आपल्या हाताने दानधर्म करीत जावे. कारण जीवन अस्थिर व अनिश्चित आहे. मरणानंतर दुसरे कुणी त्याच्यासाठी काही सुद्धा करणार नाहीत. मेल्यावर प्रेत लाकडासारखे अगर मातीच्या गोळ्यासारखे जमिनीवर ठेवून त्याचे नातलग दूर जातात. फक्त त्याने केलेला धर्म तेवढा त्याच्यासोबत असतो. त्याची धनदौलत घरातच राहते. स्मशानातून गोतावळा माघारी जातो. मात्र बरे वाईट कर्मे तेवढी त्याच्यासोबत राहतात. त्याचे निकटचे शरीर अग्नी जाळून टाकतो. फक्त त्याने केलेली चांगली व वाईट कर्मे त्याला पुढे भोगावी लागतात. या दुःखाने भरलेल्या संसार समुद्रात कर्माच्या बंधनाने व्यक्ती संपर्कात येतात व तो संबंध संपला की दूर होतात. आई वडील, मुले बाळे, भाऊ बहिणी, पत्नी असे सर्वच जण या पाणवठ्यावर भेटणाऱ्या लोकांसारखे अगर प्रवाहात सोबत वाहणाऱ्या काटक्यांसारखे जवळ येतात व योग संपला की निघून जातात. कुणाचे मुलगे, कुणाचे नातू, कुणाची पत्नी आणि संपत्ती तरी कोणाची? संसारात कुणीही कुणाचा नसतो. तेव्हा आपण स्वतःच दानधर्म करीत जावा. जोपर्यंत धन कब्जात आहे तोपर्यंत दान द्यावे. धन दुसऱ्याच्या कब्जात गेल्यानंतर दान करण्यास सुचवणेही शक्य नसते. आपणाजवळ जर मुबलक दौलत असली तर ती पूर्वजन्मात दिलेले दान व या जन्मात परत आलेले आहे असे ओळखून यथाशक्ती धर्मार्थ दान द्यावे. धर्माचरणामुळे वैभव प्राप्त होते, इच्छापूर्ती होते, भोग मिळतात व मोक्षही साधला जातो. एवढ्यासाठीच धर्माचरण करीत असावे. पैशाने धर्म साधत नसतो तर श्रद्धेने तो साधतो. पुरातन काळी निर्धन मुनी श्रद्धायुक्त धर्माचे पालन केल्यामुळे स्वर्गलोकात गेले होते. कुणी भक्तिपूर्वक एखादे जरी पान, फूल, अगर फळ मला दिले तरी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ते मी सेवन करतो. याच कारणासाठी विधीनुसार दान जरूर देत जावे. ते केवढे आहे, थोडे आहे की फार मोठे आहे याचे मोजमाप करू नये. जमिनीवर मरणोन्मुख
अवस्थेत असलेल्या पित्याच्या करवी जो दान करतो असा धार्मिक पुत्र देवांना सुद्धा पूजनीय असतो. अशा प्रकारे पुत्रांकडून आई वडिलांतर्फे दिला गेलेल्या दानामुळे ते पुत्र व त्यांचे पुत्र नातू पंटू आदी करून सर्वजण पावन होतात. वडिलांसाठी दिलेल्या दानाचे पुण्य 100 पट असते, तर आईच्या निमित्ताने दिलेल्या दानाचे पुण्य 1000 पट असते. बहिणीसाठी दिलेले दान 10,000 पट पुण्यदायक असून भावाच्या निमित्ताने जे दान केले जाते त्या पुण्याला काही गणनाच नसते. असे दान करणाऱ्याला नरक यातना भोगाव्या लागत नाहीत, कसलाही उपद्रव होत नाही की अंतकाळी यमदूतांकडून भीती दाखवली जात नाही. अरे पक्षींद्रा, मरणातूर अवस्थेत लोभाला बळी पडून जर दाने दिली नाहीत तर असे कद्रू म्हणजेच कंजूष लोक मरणानंतर फार मोठ्या दुःखांना सामोरे जातात. पुत्र, नातू, भाऊ, नातलग व मित्र यांनी आतुर काळी जर दान दिले नाही तर ते ब्रह्महत्या करणाऱ्याप्रमाणे असतात. राम कृष्ण हरी. अध्याय 8 समाप्त.